अगं पण जान्हवी तर केव्हाचीच तयार आहे. साडी तर केव्हाच नेसवली मी, अजून कशी नाही आली? हो जान्हवी, जान्हवी आली. ठीक आहे. ओ बाय. जरा हाँ श्री जान्हवीचा पाडवा आजच आहे ना? नाही का? नाही म्हणजे अजून थोडा वेळ लावला तर उद्याचा दिवस उजेड येईल म्हणून विचारलं. हे काका एक काता दमदार ना जरा. ते मस्करी करतोय दादा. मला बोलायचंय तुझ्याशी. येशील ना? हे का ओवाळणी? अरे ए श्री, हे काय ओवाळणी कुठे आहे? काहीतरी चांगलं आणलंयस ना? ओवाळणी दे रे. अरे ओवाळणी दे ना काहीतरी. हो देणार आहे, देणार आहे. काय देणार आहे सांग ना. देणार देणार तो देणार. फक्त आपल्या सगळ्यांच्या समोर नाही, आपल्याला आत जायला लागेल. चल चल. अगं ए अरे कांता. कोण आहे? आत येणार नाहीयेस का? मी यायला हवंय का तुम्हाला? म्हणूनच तर बोलावलं ना.
फोटो का बदलत नाही तुम्ही? म्हणजे खोलीत एकटेच असता ना, मग फोटो कशाला दोघांचा? कारण खोली दोघांची आहे. पण असता तुम्ही एकटेच ना. मग त्यांना काय फरक पडतो? काहीच फरक पडत नाही. मला काहीच फरक पडत नाही. एकटंच राहायचं होतं तर लग्न कशाला केलं? काही बोललीस का तू? नाही, मला असं. सामान, माझं सामान कुठे ठेवायचं मी? हे इथे एक पहिलं दार दिसतंय ना, या कपाटात. ह्या कपाटात मावायचं माझं सामान? हा, म्हणजे कपाट लहान असलं तरी तुझं मन फार मोठं आहे आणि ज्यात तू सगळं काही सामान घ्यायचीस. काहीही श्रीरंग. अगं खरंच. तुम्हालाच काहीतरी सांगायचं होतं ना मला. काही आहे का तुला? पण जावं तर लागणारच ना. अच्छा, ठीक आहे, मग जा. नाही, पण तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं ना मला. नाही, असं काही सांगायचं असं काही नव्हतं. खूप दिवसात आपण बोललो नाही ना, म्हणून मग असं सहज बोलावलं. बोल ना. काय बोलू? काही बोल. काही बोल. तुम्हीच बोला ना. अच्छा, मी बोलू. आपले ते मनीष आणि गीता, काय चाललं त्यांचं? भेटलेच नाहीयेत. हो. म्हणजे मी हॅपी दिवाळीचे फोन केले होते दोघांना, पण काही विचारलंच नाही. आज पाडवा आहे जान्हवी. माहितीये मला. मी ओवाळलं ना मगाशी. तू अशी तुटक का वागते जान्हवी? आपलं काहीतरी चुकतंय का श्रीरंग? म्हणजे आपण नवरा बायको असूनही नवरा बायको सारखे वागतच नाही होत. नाही, मला नाही वाटत तसं. पण मला वाटतं काहीतरी मिसिंग आहे. काहीतरी राहून गेलंय आपल्या नात्यात. काहीतरी गडबड आहे. जान्हवी, तुझ्या दृष्टीने लग्न म्हणजे काय ग? कमिटमेंट आणि प्रेम साजरं करणं. रोज. कमिटमेंट तर आपल्यात आहे. करेक्ट. पण आपण प्रेम साजरं करत नाही आहोत रोज. आणि ते प्रेम साजरं करण्यासाठी आधी व्यक्त करायला लागतं की नाही? मला नाही गरज वाटत. मला वाटते. म्हणजे तू आज खूप छान दिसतेस. माहितीये मला. तुला कसं कळलं? घरात सगळ्यांनी सांगितलंय मला. अच्छा. तू कळी कोवळी साजिरी गोजिरी चिंबवल्या सरी घेत अंगाबरी इथे. हे जान्हवी, आपलं काहीतरी महत्वाचं बोलायचं राहिलंय. काय?
हॅपी पाडवा. हो. विश यू द सेम. थँक्यू. गुड नाईट श्रीरंग. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. आपल्या खोलीत परत येण्याचा तुझा पाडव्याचा मुहूर्तही चुकला. वहिनी, निरांजन घेतलंय, सुपारी आहे, अंगठी आहे आणि अक्षता आहेत. आणि काय राहिलंय? अगं कोयरी नाहीये आणि गोड पेढा ठेव त्याच्यात. हा. ए जान्हवी, मला जरा कोयरी दे ना प्लीज. आता आडून आडून सगळं बोलूनही झालं माझं श्रीरंगना. माझं कपाट, माझं सामान इनडायरेक्टली बोलले. यापेक्षा स्पष्ट कसं बोलणार मी? लाज वाटते त्यांच्यासमोर बोलताना. नसेल त्यांना समजून घ्यायचं तर जाऊ दे. आता मी तरी काय करू? बेबी कोयरी मागते. तिचा अजून पाडवा संपला नाही वाटतं. हा असंच दिसतंय. नाही नाही ते ठीक आहे ग, पण मी विचार करते आता यातनं कांताला कुंकू कसं लावायचं. अरे ए बेबी आपण समजून घ्यायला पाहिजे ग तिला. अगं समजून घेतोय का आपण तिला? जान्हवी, लक्षात आहे का तुझ्या, आज तू आईबाबांना भेटायला जाशील ना, तेव्हा आठवणीने फराळाचे पदार्थ आणि त्यांच्यासाठी घेतलेल्या गिफ्ट घेऊन जा. नाही म्हणजे आज तुझं चित्त थाऱ्यावर दिसत नाही ना, म्हणून आठवण केली. हे काय, तू एवढ्या लवकर तयार झालास? हा जरा जायचंय. कुठे? कुठे? कामाला. अगो बाई, भाऊजी एवढ्यात निघाला तुम्ही? फराळ तरी करून जा ना. नाही नको वहिनी, राहू दे. अरे मला ताबडतोब निघायला लागणार आहे, खूप महत्वाचं काम आहे. पण मग तू आल्यावर ओवाळणी करूया का? बेबी बेबी आय एम सॉरी, मला रात्री यायला खूप उशीर होणार आहे. म्हणजे उशीर होणार आहे. भाऊजी अहो पण आज भाऊबीज आहे. पण कामच तितकं महत्वाचं आहे. आणि मग दादा कुठे आहे? म्हणजे त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला? काय दादा म्हणजे ना, अगं तू सकाळच्याच फ्लाईटनी बेंगलोरला गेलाय. असं कसं जाऊ शकतो तो? आणि तू सुद्धा कसा निघालास असा? अरे आज भाऊबीज आहे ना, आपण किती वर्षांनी सगळे एकत्र आलोय. तुम्हाला कशाचं काही वाटतच नाही का? बेबी काम 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 सारखं कामच करत बसा. दिवाळी, दसरा, भाऊबीज काही लक्षात ठेवू नका. आणि काय रे, तुम्हाला तेवढं काम आणि आम्ही काय रिकाम तिकडे बसले आहोत? आम्हालाही कामं असतात, पण या दिवसांसाठी वेळ बाजूला काढावा लागतो. तो काढतो आम्ही, आणि जगातली सगळी माणसं काढतात. एवढंही कळू नये तुम्हाला? एवढंही जमू नये? तुम्ही काम करता आणि आम्ही रिकाम तिकडे बसलेलो असतो का? बेबी हसताय काय दोघ जण? भाऊजी काय आहे? काय मिळतं तिला असं छळून तुम्हाला? आनंद आनंद मिळतो या दोघांना मला छळून. बेबी अगं भाऊजी सणाच्या दिवशी रडवलं ना तिला, हा असं करता? हे बघ, रडण्यासारखं मी काही केलेलं नाहीये. तिच्या डोळ्याचं नळ सततच गळायला तयार असतं, तर मी काय करू? माफी मागा तिची, आणि दोघही जण जा माफी मागायला. मला अजिबात आवडलं नाहीये तुम्ही हे केलं ते.
जा. दादा, मालक सॉरी म्हणा म्हणतायत. मालकांचं ऐकायलाच हवं. चला. सारखी मस्करी करायची, सारखं ह्या हू करत राहायचं. समोरच्या माणसाचा काय मूड आहे याचा विचारच करायचा नाही. कांताचं ठीक आहे, त्याला कसलं गांभीर्यच नाही, पण दादाही तसंच वागतोय म्हणजे मला खरंच कमाल वाटते. अगं तुझी गंमत करत होता ग तो. तू खरंच रडावं असं थोडंच वाटत होते त्याला. अगं पण आई, मला गंमत कळलीच नाही. मला रडू आलंच ना, मग फायदा काय अशा गमतीचा? बेबी, हे बेबुड्या, ए मनीमाऊ, का रे छळता सकाळी सकाळी तिला? अगं आई, मला माहिती नव्हतं की तिचा ब्रेकफास्ट झाला नाहीये, भुकेमुळे तिची चिडचिड होतीये. नाहीतर मी असं वागलोच नसतो ना, खरंच शपथ. बेबी, ए बेबी, बेबी, अगं आम्ही खरंच गंमत करत होतो. नागपुड्या फेंदारशील असं वाटलं होतं, खरंच इतकी रुसशील असं वाटलं नव्हतं खरंच. दादा, तुला याचं वाढ नाही पण गुण नक्की लागला. बघितलंस ना किती सासू चेहरा करून बसला इथे? असा नाहीये तो अजिबात. बघितलं आई, बघितलं. आता मी तिला सॉरी म्हणतोय तरी मला वाटेल ते बोलतेय. बघ तूच बघ. वाटेल ते काय? कधी कधी ना कुठे कसं काय बोलायचं कळत नाही तुला, थांबतच नाही. आणि मग मी गिम्मिक केली याचे म्हणून काय उपयोग आहे? चिडायची ती चिडलेच ना मी. पण तुझ्याकडून यापेक्षा वेगळ्या रिएक्शनची अपेक्षा नव्हतीच मला. कांता, कांता, आई तूच सांग, मी इतका वेळ घालून इतक्या कष्टाने कपडे आणले, ते दोघ जण छान आहेत असं तरी म्हणाले का मला? अगं पण मी नर्मदाकडे खूप कौतुक केलं तू आणलेल्या कपड्यांचं. हो हो, मी सुद्धा शहराकडे जवळजवळ 3.5 तास कौतुक करत होतो. चल बेबी, बस. चल आता भाऊ कोण, चल वळून टाक पटकन. चल आधी सॉरी म्हणा. हा चल, सॉरी. चल. बघितलंस यात सुद्धा किती ऍटिट्यूड आहे त्याचा. ए दादा, चल. तिला नकोच आहे आपल्याकडून ओवाळणे. एक काम कर ना, तू तिच्याकरता एवढा तो महागडा आयपॅड घेतलास ना, तो मला देऊन टाक, मी वापरेन. ठीक आहे? मग तू तिच्यासाठी जे सोन्याचं नेकलेस आणलंय त्याचं काय करणार? नंतर आपण एक काम करू, तू आणलेला जो आयपॅड आहे ना, तो आपण नर्मदा वहिनीला देऊन टाकू. सोन्याचा नेकलेस तू कोणाला देणार आहेस? तू तर घालणार नाहीयेस तो. एक मिनिट, मी आहे ना तुमची बहीण, मग अजून कशाला कुणाला द्यायला हवंय काही? तू तो ओवाळायलाही तयार नाहीये. हा, असं कुठे म्हणाले मी? या मग आता गोखल्यांच्या राजकन्नी येतेस का बाहेर आम्हाला ओवाळायला? चल ना. आधी सॉरी म्हणा. परत बेबीला कधी त्रास देणार नाही. बेबीने त्रास दिला ना तरी आम्ही कधी त्रास देणार नाही तिला, असं म्हणा. ओके ओके. अरे छळून छळून छळणार कोण? बेबी शिवाय आहे कोण? अरे छळून छळून छळणार कोण? आता तो म्हणाला त्रास देणार नाही म्हणून. कोण? बघितलंच ना कसं वागतात. बेबी. नाही, जाऊ दे, मी काय नाही करणार.
आई कसा दिसतो शर्ट? मी चांगला वाटतोय की बदलू? नाही नाही, चांगला दिसतोय, पण अगदी आजच कशाला घालायचा? अगं मग कधी घालणार? आई आज भाऊबीज आहे. हे बघ, सणासुदीलाच नवीन कपडे घालतात सगळे. अरे हो, पण तू म्हणजे अगदी मुलखाचा वेंधळ आहेस. काहीतरी डाग बिग लावून ठेवशील हा? हा. अगं आई नाही करणार तसं काही मी. असं छान दिसतोय. अहो तुम्ही कशाला 1.5 बाय 2च्या फुटामध्ये एरझाऱ्या घालत बसलाय? ही आली कशी नाही अजून? त्यासाठी एवढी जीवाची घालमेल कशाला करून घेताय? ती येईल ना तिच्या यायच्या वेळेला. बसा. ताई हवा. शंभर वर्ष आयुष्य तुला. अगं तुझीच वाट बघत होतो आम्ही. हो.